शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, सर्वसमर्थ देवा, आमच्या उद्धारक देवा, आमच्या आश्रयाच्या खडका, नम्रपणे तुझ्या सानिध्यामध्ये येतो तुझी उपकारस्तुती करण्यासाठी, तुझं स्तवन गाण्यासाठी, तुझं वचन वाचण्यासाठी, तुझ्या वचनातून तुझा बोध घेण्यासाठी. प्रभू, केवळ तुझं गौरव व्हावं या हेतूने आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही तुला प्रार्थना करतो, तू उंचावला जा, तू गौरवला जा आणि आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. प्रभुदेवा, आजची उपासना आशीर्वादित कर आणि आम्ही यातून शिकावं, आपलं आचरण सुधारावं, तुझा कित्ता समोर ठेवून त्याप्रमाणे आम्ही अनेकांना तुझ्या राज्यामध्ये आणावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या जीवनाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे, यासाठी या उपासनेचा उपयोग कर अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आता आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो आणि सर्व वेळ तुझ्या हातात देतो. तू आमचं नेतृत्व कर. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानेही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, या उपासनेच्या शेवटी एक महत्त्वाचा व्हिडिओ आणि त्याबाबत सूचना मी तुम्हाला देणार आहे आणि म्हणून ही उपासना शेवटपर्यंत पहा. आज 1 डिसेंबर. खरं तर ख्रिस्त जन्मोत्सवाचा महिना सुरू झालेला आहे. आज आपल्या उपासनेमध्ये तशी त्या संदर्भातली गाणी नाही आहेत, परंतु पवित्र आत्म्याविषयीची गाणी आहेत. कारण मतांगीकारामध्ये आजचा आपला विषय आहे पवित्र आत्मा. या पवित्र आत्म्याविषयीची स्तुतिगीतं आपण गाऊया. मायरा, महिमा, रेबेका आणि संदीप हे ठोंबरे कुटुंबीय लंडनहून स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया.
प्रियजन हो, स्तुतिगीतांमध्ये तुम्ही सामील झालात आणि प्रभूची स्तुती केलीत हा विश्वास आहे. यावेळेस आपण प्रभूचं वचन वाचूया. आज ज्या शास्त्रभागावर आज मनन करणार आहोत तो शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 23 ते 31 वचनं. आपण ही वचनं वाचूया आणि प्रभू यामधून काय बोध करतो हे बघूया. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुमच्याकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिपती येतो. तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ. प्रियजन हो, आज वाचलेली वचनं प्रभू आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो आणि ह्या वचनामधून आम्हाला असा बोध मिळो की ज्याद्वारे आम्ही सर्वजण प्रभूचं गौरव करू शकू, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आणू शकू. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. हे सुंदर गीत ऐकूया आणि आपलं दान आपण प्रभूच्या चरणी आणूया. Yesu
हे दान आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण की तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनुभवास दिले आहेत. प्रभू, तुझ्या आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तुझा आशीर्वाद तू आमच्यावर पाठव. आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या सेवेसाठी होऊ दे. प्रभू, आम्ही आता तुझं वचन ऐकत असताना तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे, आमच्याशी बोल, तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे संदेशाची. प्रेषितांचा मतांगीकार यावर सध्या आपण मनन करत आहोत. आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला भेटून मला अतिशय आनंद वाटतो. पुन्हा एकदा या माध्यमातून आपली भेट होते. परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी हे सुंदर माध्यम प्रभूने आमच्यासाठी उपलब्ध केलं आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. कधीकधी या डिजिटल गोष्टी आमच्यासाठी फार त्रासदायक आणि धोकादायक सुद्धा होऊ शकतात, याचा अनुभव मी आत्ता घेत आहे. 2 दिवसांपूर्वी मी इंग्रजी संदेश हा रेकॉर्ड करत होतो आणि रेकॉर्ड करत असतानाच मला एक फोन आला आणि माझ्याकडं ट्रू कॉलर असल्यामुळं तिथे दिसलं रेव्हरंड सायमन. म्हटलं कदाचित काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून मी तो फोन घेतला आणि मग त्यांनी मला विचारलं, तुम्हाला आजच्या प्रेयरची लिंक मिळाली का? मी म्हटलं नाही, कुठली प्रेयर? तर म्हणजे आज संध्याकाळी सर्व पास्टर्ससाठी एक प्रेयर ठेवलेली आहे आपण, तर तुम्ही जॉईन व्हा. म्हटलं मला पाठवा तुम्ही लिंक, मी जॉईन होईन. ते म्हटले की प्रत्येक पार्टिसिपंटसाठी एक कोड आम्ही पाठवत आहोत, तर तो कोड फक्त आता तुम्हाला येईल, तो फक्त मला सांगा, मग मी तुम्हाला लिंक पाठवतो. आणि त्यांनी एक कोड पाठवला आणि तो 6 डिजिट होता. मी तो सांगायला सुरुवात केली, मी 286 असं म्हटलं आणि माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी स्कॅम असू शकतं. म्हणून मी सांगितलं मला हे समजत सुद्धा नाही टेक्निकल गोष्टी, तर तुम्ही मला लिंक पाठवा, मग मी संध्याकाळी जॉईन होईन. आणि मग फोन बंद झाला माझा. आणि त्यानंतर माझं रेकॉर्डिंग संपल्यानंतर मी जेव्हा माझा व्हॉट्सअप उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा व्हॉट्सअप बंद झाला आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी स्कॅम झालेला आहे, काहीतरी सायबर क्राईम जे म्हणतात तो प्रकार काहीतरी घडलेला आहे. मी माझ्या भावाला आणि इतरांना या क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. मोहित बोर्डे, अभिषेक बनसोडे यांना मी विचारलं आणि त्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितले की कसं सुरू करायचं आणि कसं स्वतःला प्रोटेक्ट करायचं यासंबंधित त्यांनी काही सूचना केल्या आणि त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी पहिली गोष्ट केली की माझ्या बँकेला फोन केला आणि माझा अकाउंट मी सीज केला, थांबवला काही दिवस, म्हणजे माझ्या अकाउंटमधून काही पैसे जाऊ नयेत यासाठी मी काळजी घेतली. आणि मग रात्रभर काही झालं नाही, पण दुसऱ्या दिवशी मला फोन यायला सुरुवात झाली की तुम्हाला पैसे आहेत का? मी म्हटलं नाही, मला नाही पैसे हवेत. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला असा मेसेज आला की तुम्हाला काहीतरी अर्जंट 20,000 पाहिजे, 30,000 पाहिजेत. आणि अशा असंख्य लोकांना हे मेसेजेस गेले होते आणि त्यामुळे मी हादरलो. माझ्या नावावर कोणीतरी पैसे मागतंय. माझ्यावर विश्वास ठेवणारे संपूर्ण जगामध्ये शेकडो लोक आहेत. त्यांच्यापर्यंत जेव्हा हा मेसेज जाईल तेव्हा त्यापैकी काही जण कदाचित याच्या मागे जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे हे लक्षात न घेता एका चांगल्या भावनेने कदाचित मला पैसे पाठवतील. मला मयांक नोएल आणि पीटर गायकवाड यांनी यामध्ये खूप मदत केली. अर्थात माझी मुलगी अनुग्रहासुद्धा मला खूप मदत करत होती आणि आम्ही सर्वांनी याच्यावर काय उपाय काढता येईल या दृष्टीने प्रयत्न केले. अर्थात माझा व्हॉट्सअप अजूनसुद्धा रिस्टोर झालेलं नाही, परंतु अनेकांपर्यंत या हॅकरनं मेसेजेस पाठवलेले आहेत
की त्यांना पैसे पाठवावेत. माझे UBSचे क्लासमेट्स डॉक्टर PC मॅथ्यू बँगलोरवरून, माझा दुसरा मित्र तेज दोर जो शिलाँगला असतो मेघालयामध्ये, अशा अनेकांनी नागपूर वेगवेगळ्या ठिकाणाहून मला फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पैशाची गरज आहे का. आणि मला खूप वाईट वाटलं की अशा प्रकारे हा हॅकर आहे, तो पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रार्थना ही आहे की कोणीही पैसे पाठवू नयेत आणि त्यांचं नुकसान होऊ नये, ही माझी प्रार्थना आहे. तर पहा, आपण ऑनलाईन डिजिटल याचा उपयोग करतो आणि आपल्यासाठी ते फार फायद्याचं आहे, परंतु त्यामधले धोके सुद्धा वाढलेले आहेत. आणि असं म्हणतात की पुण्यामध्ये, भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये असे शेकडो लोक आहेत अशा प्रकारच्या दुष्ट योजनांना ते बळी पडलेले आहेत. आमची मुलगी अनुग्रहा सांगत होती की कोरियामध्ये जे अनेक ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती पुढारी मिशन कॉन्फरन्ससाठी गेले होते, त्यांच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला. अनेकांना अशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाला. अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा जो ग्रुप आहे तो आपल्याला पुन्हा कसा पूर्णपणे रिस्टोअर करता येईल हे आम्हाला माहीत नाही. आज आम्ही शिवाजीनगरला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सायबर क्राईमचं जे विशेष मुख्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही आमची तक्रार नोंदवणार आहोत. परंतु मी सर्व ग्रुप्सला विनंती केलेली आहे की माझं नाव त्यांनी ग्रुप्समधून काढून टाकावं, कारण की माझा व्हॉट्सॲप नंबर सध्या ह्या हॅकरच्या ताब्यामध्ये आहे. तो त्याचा उपयोग करत आहे आणि त्याचा उपयोग करून अनेकांकडून पैसे उकळण्याचा त्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून मी प्रयत्न केलेले आहेत की सर्व ग्रुप्समधून मला त्यांनी डिलीट करावं, यासाठी की माझ्याद्वारे त्या ग्रुपला काही धोका पोहोचू नये. पुढच्या 1 आठवड्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल आणि आपली व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा आपली जी सेवा चालू आहे, वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करतो, ते सर्व चालू राहील अशी मला आशा आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करावी ही माझी आपल्याला विनंती आहे. मागच्या शनिवारी आणि रविवारी मी अचानक बेळगावला गेलो. बेळगावमध्ये युथ फॉर क्राईस्टचं रियुनियन होतं. युथ फॉर क्राईस्टचे सर्व मेंबर्स जे बेळगाव, हुबळी या ठिकाणी होते बऱ्याच वर्षांपूर्वी, आता ते संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी सॅम राजशेखर आणि ब्युला राजशेखर यांनी योजना केली आणि त्यानुसार बेळगावमध्ये असणाऱ्या कल्पना करबी, पास्टर बेन्नी आणि देवा या सर्वांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आणि बेळगावमध्ये 23 आणि 24 नोव्हेंबर हे 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी होतो. बेळगाव YFCमधून खानापूर या ठिकाणी, जे साधारण अर्ध्या तासांच्या अंतरावर आहे, अतिशय सुंदर ख्रिश्चन रिट्रीट सेंटर आहे. त्या ठिकाणी नेहमी कॅम्प व्हायचे आणि त्या आठवणी जाग्या करण्यासाठी आम्ही सर्व खानापूर या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आम्ही परमेश्वराची आराधना केली, स्तुती केली, वचनावर मनन केलं आणि आम्ही सर्वांनी आपापल्या जीवनामध्ये प्रभूने काय केलेलं आहे याच्याविषयीची साक्ष दिली. आमच्यापैकी काही जण जवळजवळ 40 वर्षांनी आम्ही भेटत होतो. डॉक्टर जेन राल्टे, जी मिझोराममध्ये असते आणि गव्हर्नमेंटमध्ये फार मोठ्या पदावर हेल्थ डिपार्टमेंटमध्ये ती काम करते, ती, तिची बहीण सुझन, त्यांची आई, हे सर्व आयझॉल मिझोरामवरून विमानाचा प्रवास करून आयझॉल ते कलकत्ता, कलकत्ता ते हैदराबाद, हैदराबाद ते बेळगाव असा प्रवास करून केवळ या 2 दिवसांच्या या रियुनियनसाठी ते आले होते. दुसरी एक सभासद मजुला, ती सुद्धा UK वरून आली होती, इंग्लंडवरून आली होती आणि तिचं अर्थात घर बेळगावमध्ये आहे, परंतु ती सुद्धा या रियुनियनसाठी खास उपस्थित होती. तर बेळगावमध्ये भरलेल्या या स्नेहसंमेलनामध्ये आम्हाला अतिशय आनंद झाला, खूप आशीर्वाद मिळाला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. युथ फॉर क्राईस्टच्याद्वारे जी सेवा त्या ठिकाणी आजपर्यंत झालेली आहे आणि अनेकांच्या जीवनामध्ये प्रभूने जे अद्भुत कार्य केलेलं आहे त्याला आम्ही उजाळा दिला आणि प्रभूची आम्ही स्तुती केली. रविवारी सकाळी मी बेळगावमधल्या मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये गेलो आणि मला असं वाटलं की 9 वाजता चर्च आहे, म्हणून मी 9च्या आधीच त्या ठिकाणी उपस्थित झालो. परंतु ते चर्च 10:30ला असतं असं मला नंतर समजलं आणि चर्च सुरू होण्या अगोदर माझे मित्र श्याम सिरसाट हे त्या ठिकाणी आले आणि मग त्यांनी मला विनंती केली की तुम्ही आजचा संदेश द्या. ते स्वतः संदेश देणार होते, भक्ती चालवणार होते, परंतु मला त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी मला विनंती केली की मी संदेश द्यावा आणि बेळगावच्या मराठी मेथडिस्ट चर्चमध्ये मला सुंदर सहभागिता मिळाली. प्रभूचं वचन मला सांगता आलं
त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. 88, 89, 90 असे 3 वर्ष मी बेळगावमध्ये युथ फॉर क्राईस्टचा डायरेक्टर म्हणून सेवा करत होतो. आणि त्यावेळच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. मेथडिस्ट चर्चमध्ये मी नेहमी जायचो आणि वचनाची सेवा मी करायचो. तर सर्व देवाच्या प्रिय लोकांची भेट झाली, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. सोमवारी पहाटे 2 वाजता मी परत आलो आणि त्यानंतर मला सर्दी आणि खोकल्याचा प्रचंड त्रास झाला. अजूनसुद्धा मला खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामध्ये माझ्या मोबाईलचा, व्हॉट्सअपचा जो हा प्रॉब्लेम झाला, ही जी समस्या झाली, त्यामुळे माझा बराच वेळ त्यामध्ये गेला. मिरज, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मी अनेक वर्ष युथ फॉर क्राईस्टच्या माध्यमातून प्रभूची सेवा केली आणि युथ फॉर क्राईस्टमध्ये कार्यरत असणारे, युथ फॉर क्राईस्टमध्ये भाग घेणारे असंख्य लोक संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी माझी इच्छा आहे अशा प्रकारचं स्नेहसंमेलन, रियुनियन युथ फॉर क्राईस्टच्या सभासदांसाठी घ्यावं. मिरजमध्ये, पुण्यामध्ये अशी योजना मी करत आहे. त्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. तुम्ही जर युथ फॉर क्राईस्टचे मेंबर होता तर तुम्ही सुद्धा त्यासंबंधी विचार करा आणि तुमचे काय विचार आहेत, तुमची काय इच्छा आहे ते जर तुम्ही आम्हाला कळवलं तर त्यासंबंधी आपल्याला योजना करता येईल. आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 23 ते 31 या वचनांवर आज आपण मनन करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त या जगातून घेतला जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांबरोबर त्याने जे काही संभाषण केलं, आपला जो वेळ त्याने आपल्या शिष्यांबरोबर घालवला, त्यापैकी हा भाग या ठिकाणी आपण पाहतो. आणि 23व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. जर आम्ही त्याचं वचन पाळत नाही तर त्याचा अर्थ आम्ही येशूवर प्रीती करत नाही. आम्ही किती म्हटलो, जगाला किती दाखवलं की मी येशूवर फार प्रीती करतो, पण त्याच्या आज्ञा जर मी रोज पाळत नाही तर निश्चितच आम्ही येशूवर प्रीती करत नाही. येशूवर प्रीती करण्याचा पुरावा काय? तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो. मी तुझ्यावर प्रीती करतो असं म्हणणं फार सोपं आहे, नाही का? परंतु मी तुझ्या आज्ञा पाळतो हे माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी दाखवतो प्रभूला, तेव्हा आम्हाला म्हणता येईल की होय, मी खरोखर येशूवर प्रीती करतो. आणि मग पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. पहा, जेव्हा आम्ही म्हणतो मी येशूवर प्रीती करतो, तेव्हा प्रभू येशू काय म्हणतो? माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल. वाह, किती सुंदर आहे ना. देव तर आमच्यावर प्रीती करतोच, परंतु पुन्हा एकदा जणू काही प्रभू येशू ख्रिस्त याची आठवण करून देत आहे. माझा पिता त्या व्यक्तीवर प्रीती करेल जो त्याच्या आज्ञेमध्ये राहील. आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहतो तेव्हा त्याच्या प्रीतीचा अनुभव आम्ही घेतो. आणि यापेक्षा अधिक उत्तम गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन हे आहे की तो आमच्याबरोबर वस्ती करेल. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 28व्या अध्यायामध्ये 19 आणि 20 या वचनामध्ये जो महान आदेश प्रभू येशू ख्रिस्ताने दिला, त्यामध्ये त्याने हेच सांगितलं, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर राहीन. आणि आपल्या शिष्यांना तो त्याची आठवण करून देतो की माझा पिता आणि मी, आम्ही त्याच्याबरोबर वस्ती करू. पहा, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा केवळ प्रभू येशू ख्रिस्त एकटाच येत नाही, तो पिता आणि पवित्र आत्मा, त्रैक्य देव आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. आम्ही त्यांना वेगवेगळं नाही करू शकत. हो, त्यांचं कार्य वेगवेगळं असेल, परंतु जेव्हा आम्ही त्याचा अनुभव घेतो तेव्हा आम्ही देवाच्या प्रीतीचा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा, पवित्र आत्म्याच्या सहभागितेचा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये घेतो. पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. बरोबर आहे ना? आम्ही जर म्हणतो प्रीती करतो आणि आम्ही जर त्याचं वचन पाळत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, नाही, आमची त्याच्यावर प्रीती नाहीये. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन म्हणजे देवाचं वचन. तो म्हणतो की केवळ माझं वचन नाहीये, परंतु ज्याने मला पाठवलं त्या पित्याचं वचन हे आहे. 25वं वचन, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. आपण काय काय सांगितलेलं आहे
प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर असताना मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याची आठवण ठेवा. आणि मग पुढे जाऊन 26व्या वचनात तो म्हणतो, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्म्याचं काम काय आहे याविषयी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत. आणि आजच्या प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आपण ज्या मुद्द्यावर, ज्या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत ते पवित्र आत्म्यासंबंधी आहे आणि म्हणूनच हा शास्त्रभाग आज निवडलेला आहे. पहा, या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत असताना काय म्हणतो? 14व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय सांगतो? मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आणि पिता तुमच्याबरोबर राहील, परंतु तो हे सुद्धा सांगत आहे की पवित्र आत्मा तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहील. आणि मग 18वं वचन, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा आणि पुन्हा त्यांना अभिवचन दिलं की मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. आणि तो कसा आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये वस्ती करतो, आमच्याबरोबर तो राहतो आणि तो आम्हाला चालवतो. पहा किती सुंदर, किती आशीर्वादित आम्ही आहोत, नाही का? देव आम्हाला असं म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आम्ही कोणीच अनाथ नाही. या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती नाही की ती असं म्हणू शकते, नाही नाही मी अनाथ आहे, मला कोणी नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याबरोबर आहे. आणि त्यासाठी आपला पवित्र आत्मा त्याने आमच्याकडे पाठवलेला आहे, आमच्याबरोबर वस्ती करण्यासाठी. तर पवित्र आत्म्याचं कार्य काय याविषयी बोलताना तो काय म्हणतो? पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. आम्हाला शिकवणारा पवित्र आत्मा आहे. हो, चर्चच्या रूढी चांगल्या आहेत, चर्चचे पाळक चांगले आहेत, वक्ते चांगले आहेत, पण आम्हाला शिकवणारा हा पवित्र आत्माच असला पाहिजे. माणसांचं शिक्षण आम्हाला नको आहे, आम्हाला पवित्र आत्म्याकडून शिक्षण हवं आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकानं प्रार्थना करण्याची गरज आहे की पवित्र आत्म्यानं आम्हाला त्याच्या वचनाद्वारे शिकवावं. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा स्वतःच सांगत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी सांगितल्या त्याची आठवण तो करून देतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचं अतिशय सुंदर असं हे चित्र, ही सहभागिता आम्हाला पाहायला मिळते. द युनिटी ऑफ द गॉड हेड, त्रैक्याचं ऐक्य जे आहे ते आपल्याला या वचनांमधून पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी आणि पिता तुम्हाकडे येऊन वस्ती करेन. तो म्हणतो पवित्र आत्मा तुम्हाबरोबर वस्ती करेल, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याची आठवण तो तुम्हाला करून देईल. पवित्र आत्मा अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाची आठवण आम्हाला करून देतो. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्यावर अधिक आणि अधिक अवलंबून राहण्याची गरज आहे. आमच्या बुद्धीवर, आमच्या अनुभवावर, लोक काय सांगतात, तो काय सांगतो, ह्यापेक्षा पवित्र आत्मा त्याच्या वचनाद्वारे मला काय सांगतो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करायला हवा. आम्ही सर्वच जगामध्ये मोठमोठ्या स्पीकर्सच्या, मोठमोठ्या वक्त्यांच्या, मोठमोठ्या पास्टरांच्या मागे जातो. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं आपण कौतुक करणं, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, हे ठीक आहे, पण आम्हाला शिकवणारा या जगात दुसरा कोणी नाही, पवित्र आत्मा आहे. आम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की पवित्र आत्मा येशूचं वचन आमच्यासाठी स्पष्ट करतो. आणि म्हणून कुठल्याही वक्त्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे. तो आम्हाला सर्व गोष्टी सांगतो, तो सर्व काही गोष्टी आम्हाला शिकवतो. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना काय अभिवचन दिलं? 27 वचन, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यापासून शारीरिकदृष्ट्या आता जाणार आहे, तो त्यांना दिसणार नाहीये. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांच्यामध्ये तो वस्ती करेल, परंतु डोळ्यानं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दिसणार नाही. म्हणून तो काय म्हणतो की तुम्ही अस्वस्थ आणि भयभीत होऊ नका. आम्ही अनेकदा अस्वस्थ होतो, भयभीत होतो, नाही का? जगामध्ये असे वेगवेगळे अनुभव आहेत की त्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो, भयभीत होतो. माझ्या बाबतीमध्ये व्हॉट्सअपचा जो अटॅक माझ्यावर झाला त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो. मी घाबरलो होतो की लोकांचं नुकसान होऊ नये. माझं तर नुकसान झालं नाही, परंतु माझ्यामुळं, माझ्या नावामुळं माझ्या मित्रांचं, माझ्या प्रियजनांचं नुकसान होऊ नये ही माझी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो
की तुम्ही अस्वस्थ आणि भयभीत होऊ नका, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. जर प्रभूची शांती आमच्यामध्ये असेल तर आम्हाला अस्वस्थ व्हायची गरज नाही. आणि म्हणून मी सुरुवात करताना काय म्हणतो, शालोम. शालोम म्हणजे देवाची शांती. केवळ प्रभू येशू ख्रिस्तच ही शांती देऊ शकतो. या जगामधील कुठलीही व्यक्ती, कुठलेही सामर्थ्य, कुठलीही शक्ती आम्हाला ती शांती देऊ शकत नाही जी प्रभू येशू ख्रिस्त देतो. तो स्वतःची शांती आम्हाला देतो. आणि आज त्या शांतीची तुम्हाला आणि मला गरज आहे. बरोबर. मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. पित्याला गौरव देतो प्रभू येशू ख्रिस्त. पिता माझ्यापेक्षा थोर आहे. पहा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे नेहमी एकमेकांना उंच करतात, एकमेकांचा गौरव करतात. पिता आपल्या पुत्राविषयी काय म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल. पवित्र आत्म्याला तो उंच करतो. वचन 29, ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा, म्हणून ते होण्यापूर्वी आत्ता मी तुम्हाला सांगितले आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सांगितलेल्या आहेत. नवीन आम्हाला प्रगटीकरणाची गरज नाही. बरेच जण म्हणतात की मला आता काहीतरी नवीन दृष्टांत, नवीन प्रगटीकरण नाही. जे प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे ते आम्हाला पुरेसं आहे. तेच आमचा आधार आहे, तेच आमचं फाउंडेशन आहे, ते आमचा पाया आहे. आणि त्या पायावरच आपलं जीवन आम्हाला उभारायला हवं. आम्हाला नवीन गोष्टींची गरज नाही. होय, प्रभू आम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्या वचनातून नवीन गोष्टी दाखवतो, परंतु नवीन प्रगटीकरण जे पवित्र शास्त्रामध्ये नाही त्याची आम्हाला गरज नाही. आणि म्हणून जर कोणी असं म्हणत असेल पवित्र शास्त्राच्या बाहेर की नाही देवाने मला हे दाखवलं, मला ते दाखवलं, तर ते देवापासून नाही, हे आपण लक्षात ठेवूया. वचन 30, यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की सैतानानं जसा त्याच्यावर हल्ला केला तसाच आपल्या शिष्यांवर सुद्धा तो हल्ला करणार आहे. आणि अर्थात प्रभू येशू ख्रिस्त आता वधस्तंभावर जाण्याची तयारी करत आहे. त्या ठिकाणी सैतानाबरोबर त्याचा संघर्ष आहे, युद्ध आहे. आपल्या मरणाद्वारे तो सैतानाला पराभूत करणार आहे, सैतानाला ठेचणार आहे, हे त्याला माहीत होतं. आणि म्हणून तो म्हणतो, या जगाचा अधिकारी सैतान हा येत आहे, मला माहीत आहे. मला माझा नाश करण्यासाठी, मला मारण्यासाठी तो येत आहे, परंतु माझ्या मरणाद्वारे मी त्याचाच नाश करणार आहे, कायमचा त्याचा बिमोड करणार आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर सैतानाची सत्ता चालत नाही, हे सत्य तो पुन्हा एकदा उघड करतो. आणि मग शेवटी 31 वचन, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. सैतानाला परमेश्वर परवानगी देतो, परंतु त्यामध्ये देवाचा हेतू काय आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त हा पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी आज्ञा केली तसे करतो, हे जगाने ओळखावे अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये नेहमी हे पाहिलं की पित्याचं गौरव व्हावं, पित्याला लोकांनी ओळखावं, जगाने ओळखावं, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती. आणि आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की आम्ही पित्याचा गौरव करावा. काही जण फक्त जीजस ओनली, केवळ येशू म्हणतात, काही जण फक्त पवित्र आत्मा म्हणतात, काही जण फक्त म्हणतात पिता. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवतं, खरा सिद्धांत काय आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्य देवावर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्या सर्वांसमोर आम्ही नतमस्तक होतो, त्यांना आम्ही उंच करतो, त्यांना आम्ही गौरव देतो. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान
आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रेषितांचा मतांगीकार याच्या अभ्यासाकडे आपण वळूया. आय बिलीव्ह इन द होली स्पिरिट. मराठीमध्ये कदाचित अशा प्रकारे नाहीये, शेवटी मी विश्वास धरतो असा आहे, परंतु पवित्र आत्म्यावर मी विश्वास धरतो, पवित्र आत्म्यावर मी विश्वास ठेवतो, अशा प्रकारचं विधान प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आहे. आणि प्रेषितांचा मतांगीकार यामधलं हे 12वं पुष्प, 12वं सेशन आपण पाहत आहोत आणि त्याचा अभ्यास आपण करूया थोड्या वेळात. पहा, आत्तापर्यंत आपण प्रेषितांचा मतांगीकाराचा जो अभ्यास केला त्यामध्ये अर्थात सुरुवात आपण देव जो पिता त्याच्यापासून केली. सर्वसमर्थ देव जो बाप त्याच्यावर मी विश्वास ठेवतो असं आपण म्हटलो. परमेश्वर पित्यापासून आपण सुरुवात केली आणि मग नंतर पुष्कळसा जो मोठा विभाग आहे तो प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मरियेपासून कसा झाला, त्याच्या मरणापर्यंत आणि पुनरुत्थानापर्यंत, आणि त्यानंतर तो पुन्हा स्वर्गात घेतला गेला आणि तो जगाचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन, त्याचं कार्य याचा आपण विचार केला. आणि आता पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यामधील पवित्र आत्मा याविषयी आपण विचार करणार आहोत. द पर्सन ऑफ द होली स्पिरिट. पण पवित्र आत्मा ही केवळ शक्ती नाही आहे. पुष्कळदा लोकांना असं वाटतं काहीतरी पॉवर आहे, काहीतरी शक्ती नाही. पवित्र आत्मा व्यक्ती आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच प्रकारे पवित्र आत्मा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आपल्याला वेगळा करावा लागेल कधीतरी. परंतु थोडक्यामध्ये पवित्र आत्म्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये 3 शब्द वापरले जातात पवित्र आत्म्यासाठी. हवा किंवा वारा, श्वास आणि आत्मा. हे शब्द जुन्या करारामध्ये इब्री भाषेमध्ये, नव्या करारामध्ये ग्रीक भाषेमध्ये वेगवेगळ्या वेळेस पवित्र आत्म्यासाठी वापरलेले आहेत हे आपण पाहतो. पवित्र आत्म्यासंबंधी इतक्या गोष्टी आहेत की त्यासाठी आपल्याला कदाचित संपूर्ण दिवसभर सुद्धा चर्चा करता येईल, पण आज आपल्याला एका सेशनमध्येच त्याविषयी थोडक्यात बोलायचं आहे. आणि म्हणून काही ठळक गोष्टी आज आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पवित्र आत्म्याचं काय कार्य आहे, तो काय आहे याच्याविषयी आपण काही ठळक गोष्टी आपण पाहूया. तर 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसतात. पवित्र आत्मा हा जीवन देणारा आत्मा आहे आणि त्याची सुरुवात एदेन बागेमध्ये झाली. त्याची सुरुवात उत्पत्तीच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस मानव घडला, आदामाला मातीपासून देवाने घडवलं, त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याने आपला श्वास फुंकला. ही ब्रीथ इनटू ॲडम. आदामामध्ये आपला श्वास फुंकला आणि त्याने आपला पवित्र आत्मा त्यामध्ये ओतला आणि त्याला जीवन मिळालं. पवित्र आत्मा हा जीवन देणार आहे. पवित्र आत्म्यामुळे आदाम हा जिवंत झाला. तो केवळ माती होता, मृत होता, संपूर्ण शरीर घडवलं होतं, परंतु त्याच्यामध्ये जीव नव्हता. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्यामध्ये प्राण आला, जीव आला. आणि पवित्र आत्मा प्राण आणतो, जीव आणतो मृत व्यक्तीमध्ये. ज्या प्रकारे आदाम जो केवळ माती होता त्याच्यामध्ये परमेश्वरानं आपला श्वास फुंकला आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तो जिवंत झाला, त्याच प्रकारे आज सुद्धा देव कार्य करतो. जे काही मृत आहे, मेलेलं आहे, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा जीवन आणतो, प्राण आणतो. यहेजकेल 37:1-14 मध्ये द व्हॅली ऑफ ड्राय बोन्स, शुष्क हाडांची दरी याच्याविषयी आपण पाहतो नाही का. यहेजकेलने पाहिलं सर्व हाडं आहेत त्या ठिकाणी पसरलेली आणि ती सर्व शुष्क होती. त्या हाडांमध्ये काही प्राण नव्हता, परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या शुष्क हाडांमध्ये प्राण आला, ते जिवंत झाले आणि मोठं सैन्य तयार झालं. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. मृत गोष्टींमध्ये तो जीव आणतो, प्राण आणतो आणि आज परमेश्वर ते कार्य करत आहे. आम्ही पापामध्ये मृत असताना तो आम्हाला जिवंत करतो, तो आम्हाला प्राण देतो आणि संपूर्ण जगामध्ये पवित्र आत्म्याचं हे कार्य आज चालू आहे की जे पापामध्ये मेलेले आहेत त्यांना तो जिवंत करतो, तो आम्हाला जिवंत करतो. त्याचा अनुभव आम्ही घेतला नाही का. आणि जगामध्ये सर्व ठिकाणी, सर्व भाषा बोलणारे, सर्व संस्कृतीचे, सर्व देशाचे, कुठेही असा, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहणारे,
आणि अत्यंत दुर्गम ठिकाणी जंगलामध्ये राहणारे आदिवासी यांच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे, त्यांच्यामध्ये तो जीवन आणत आहे. पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याचं दुसरं काय कार्य आपल्याला दिसतं? पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो, शक्ती देतो. जोरदार वारा येतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला दिसतात, नाही का? प्रत्यक्ष वारा आम्हाला दिसणार नाही, पण त्याचे परिणाम आम्हाला दिसतात. त्यावेळेस मोठं वादळ येतं, त्यावेळेस झाडाची पानं उडून जातात, घराचे पत्रे उडून जातात, झाडं पडतात. हे वाऱ्याचं सामर्थ्य आम्हाला या सृष्टीमध्ये, या जगामध्ये पाहायला मिळतं. आणि पवित्र आत्मा अशाच प्रकारे कार्य करतो. सृष्टीच्या निर्मितीपासून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मोशेनं इस्रायल लोकांची सुटका केली. ज्यावेळेस त्या तांबड्या समुद्रासमोर तो उभा होता, त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे तो दुभागला गेला आणि इस्रायल लोक त्या समुद्रामधून कोरड्या भूमीवरून पार गेले. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इस्रायल लोकांनी त्याचा अनुभव घेतला. आणि अनेक वेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव इस्रायल लोकांनी घेतला. गिदोनानं फक्त 300 लोकांच्या मदतीनं आपल्या शत्रूवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव त्याने केला. हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने केलं. दाविदाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव त्याने घेतला. आणि अशा प्रकारे जुन्या करारामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत की पवित्र आत्म्याचं सामर्थ्यानं देवाचं कार्य होत होतं, ह्याचा अनुभव देवाच्या लोकांनी घेतला. नव्या करारामध्ये विशेषतः मंडळीच्या बाबतीमध्ये प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय, त्या ठिकाणी आपण काय पाहतो? पवित्र आत्मा ज्यावेळेस मंडळीवर उतरला त्यावेळेस सोसाट्याचा वारा आला, अशा प्रकारचा त्यांना अनुभव आला. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मंडळीला प्रगट झालं, जगाला प्रगट झालं. आणि अशा प्रकारे अनेक वेळेस देवाचं सामर्थ्य लोकांना प्रगट झालं. आता पवित्र आत्मा आमच्यासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी काय करतो या संबंधी आपण काही गोष्टी पाहूया. आणि 3 प्रमुख गोष्टी देवाच्या वचनामधून आम्हाला समजतात. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये पापाची जाणीव करून देतो आणि तो आम्हाला याची खात्री पटवतो की आम्ही पापी आहोत. ही कन्व्हिक्ट्स अस ऑफ आवर सिन. आम्ही कसे दोषी आहोत हे तो उघड करतो. आणि पहा, जगामध्ये ही फार कठीण गोष्ट आहे. आपण चुकलेलो आहोत हे कबूल करणं फार कठीण असतं ना. अनेक लोकांना आय एम सॉरी हे म्हणताच येत नाही. अतिशय कठीण वाटतं त्यांना. मी चूक करूच शकत नाही असा त्यांचा समज असतो. आणि जगातील लोकांना तुम्ही पापी आहात याची खात्री पटवून देणं हे अत्यंत कठीण काम पवित्र आत्मा करतो. योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये 7 ते 11 या ठिकाणी सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, योहान कृष्णवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये, तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल. पापाविषयी जगाची खात्री करेल. ही विल कन्व्हिक्ट पीपल ऑफ देअर सिन, इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे. तो त्यांना पापाची जाणीव करून देईल आणि त्याची खात्री त्यांना पटवून देईल. आणि आज जगामध्ये कोणाचंही तारण जर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये ही व्हायला पाहिजे की मी पापी आहे हे त्याने कबूल करायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये हे झालं. मी पाळकाचा मुलगा होतो. माझे वडील मेथोडिस्ट चर्चचे पाळक होते, त्यामुळे मी ख्रिस्ती आहे असा माझा गैरसमज होता. परंतु मी नसरापूर या ठिकाणी EUच्या कॅम्पला गेलो, विद्यार्थ्यांच्या कॅम्पला. आणि त्या ठिकाणं रेव्हरंड रे हे संदेश देत होते आणि रोमकरास पत्रातून ते अभ्यास घेत होते. त्यावेळेस मला याची जाणीव झाली की मी पापी आहे, मला पश्चातापाची गरज आहे. मी पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताला मी एक क्षमा मागितली, मी कबूल केलं मी जन्मापासूनच पापी आहे, प्रभू मला क्षमा कर. आणि त्यानंतर प्रभूनं मला माझ्या पापांपासून मुक्त केलं, मला त्याचं मूल बनवलं आणि नव्या जन्माचा अनुभव प्रभूने मला दिला. आणि सर्व जे विश्वासणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे घडणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट की मी पापी आहे हे कबूल करणं. आणि पवित्र आत्मा हे काम करतो, माणसाचं काम नाही. हो, देवाचे सेवक आम्हाला वचन सांगतील, परंतु ते पापाविषयी खात्री नाही पटवून देऊ शकत. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि जगातील सर्वात कठीण, सर्वात दुष्ट, सर्वात भयंकर अशा लोकांचं सुद्धा परिवर्तन करण्यासाठी पवित्र आत्मा सामर्थ्यवान आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. मोठमोठे गुंड, मोठमोठे पुढारी यांना पवित्र आत्मा स्पर्श करतो, त्यांना त्यांच्या पापांची खात्री पटवून देतो आणि त्यांचं जीवन बदलून जातं. अमेरिकेमध्ये चार्ल्स कोल्सन हे तुरुंगामध्ये होते.
ते एक फार मोठे राजनैतिक पुढारी होते, पण तुरुंगामध्ये ते असताना त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. आपण पापी आहोत हे त्यांना पटलं, त्यांना खात्री पटली आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि प्रिझन फेलोशिप, तुरुंगामधील कैद्यांसाठी त्यांनी प्रचंड मोठी सेवा सुरू केली. संपूर्ण जगामध्ये त्यांचं कार्य झालं. एक अत्यंत सामर्थ्यशाली नेता, पण तो पवित्र आत्म्यानं त्यांना पटवून दिलं की तू पापी आहेस, तुला पश्चातापाची गरज आहे, तुझं तारण होण्याची गरज आहे. आणि हे कार्य पवित्र आत्मा करतो. भारतामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. मी मिरजमध्ये होतो त्यावेळेस पास्टर शांतकुमार यांनी न्यू लाईफचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्या ठिकाणी अनेक जे दारुडे होते त्यांच्यामध्ये पास्टर शांतकुमार काम करत होते. आणि एक ब्रदर अशोक भोरे होते, त्यांचा स्वतःचा दारूचा गुत्ता होता. ते गुंड होते, लोक त्यांना भ्यायचे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. त्यांना पापाची खात्री पटवली, त्यांनी पश्चाताप केला, त्यांचं जीवन बदलून गेलं आणि पुढे जाऊन ते पास्टर झाले, पास्टर अशोक भोरे. पहा, अशा प्रकारे अनेक उदाहरणं आमच्यासमोर आहेत की देवानं त्यांचं जीवन बदलून टाकलं. केवळ पवित्र आत्माच पापांची खात्री आम्हाला करून देतो. प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, ज्यावेळेस मंडळीवर पवित्र आत्मा उतरला आणि पेत्रानं आपला पहिला संदेश दिला, त्याचा संदेश ऐकल्यानंतर लोकांनी काय प्रतिसाद दिला? आम्ही आता काय करावं? त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. कारण पेत्रा म्हणाला, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं, आणि ते चिडले नाही त्याच्यावर, परंतु पवित्र आत्म्यानं त्यांच्या अंतःकरणाला खात्री पटवून दिली की ते पापी आहेत. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही आता काय करायचं? आणि पेत्रानं सांगितलं, पश्चाताप करा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. आणि त्या दिवशी 3000 लोकांनी पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यांचं तारण झालं आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने कार्य केलं आहे का? एक दिवस असा होता का तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पापाची खात्री पटली, त्यावेळेस तुम्ही पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा आपलं वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार केला आणि देवानं तुम्हाला नव्या जन्माचा अनुभव दिला? हा तुमचा अनुभव आहे का? हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देवाला त्याबद्दल धन्यवाद, देवाची स्तुती असो. 2 कोरिंथ 1:22, 2 कोरिंथ 5:5, इफिस्करास पत्र 1 अध्याय 14 वचन, या सर्व वचनांमध्ये पवित्र आत्मा हा आमच्यासाठी आमच्यावर मारलेला शिक्का आहे हे आम्हाला देवाच्या वचनातून समजतं. ग्रीक शब्द जो वापरलेला आहे यासाठी अरबायन, त्याचा अर्थ असा आहे की आमच्यासाठी पवित्र आत्म्यानं जणू काही एक ठेव ठेवलेली आहे. जेव्हा आम्ही एखादा व्यवहार करतो, आम्हाला एखादं घर घ्यायचं असेल, काही प्रॉपर्टी घ्यायची असेल, एखादं वाहन घ्यायचं असेल, त्यावेळेस आम्हाला डाऊन पेमेंट द्यावं लागतं, आम्हाला काही रक्कम द्यावी लागते आणि मग ती गोष्ट आम्हाला मिळेल याची खात्री आम्हाला मिळते. आणि पवित्र आत्मा आमच्या तारणासाठी देवानं दिलेली ही गॅरंटी आहे. त्याचा शिक्का आमच्यावर आहे. तो आम्हाला हे सांगतो की आम्ही देवाचे आहोत. एक दिवस देव आमचा संपूर्णपणे बचाव करणार आहे. या दुष्ट जगामधून देवानं आम्हाला यासाठी निवडलेलं आहे की आम्ही त्याचे लोक आहोत आणि त्याचं डाऊन पेमेंट पवित्र आत्म्यानं आमच्यासाठी केलेलं आहे. अशा प्रकारचं चित्र आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा देव त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये पाठवतो, तो आमच्याबरोबर वस्ती करतो. आम्हाला मिळणाऱ्या सार्वकालिक जीवनासाठी ही गॅरंटी आहे. अशा प्रकारे ही खात्री आहे की आम्हाला पुढे जाऊन देवाबरोबर सार्वकालिक जीवन मिळणार आहे, याची खात्री पवित्र आत्मा आम्हाला देतो. तिसरी गोष्ट आपण काय पाहतो पवित्र आत्म्याविषयी, की तो आमचा सांत्वनदाता आहे. ही इज आवर कम्फर्टर. ग्रीकमध्ये जो पॅराक्लेटॉस हा शब्द वापरलेला आहे त्याचे इंग्लिशमध्ये 3 अर्थ होतात: कम्फर्टर, ॲडव्होकेट आणि काउन्सिलर. तो आमचा सांत्वन करणारा, तो आमची वकिली करणारा, तो आम्हाला सल्ला देणारा आहे. पवित्र आत्मा हे आमच्या जीवनामध्ये काम करतो. जो शास्त्रभाग आपण पाहिला योहान कृष्णवर्तमानात 14वा अध्याय 25 आणि 26 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितले की मी तुमच्यासाठी कैवारी पाठवतोय. तो तुमचा कैवारी आहे. तो तुमचं सांत्वन करेल, तो तुमचं मार्गदर्शन करेल, तो तुमचं समाधान करेल, तो तुमच्यासाठी वकिली करेल. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आज चालू आहे. तो आमचं सांत्वन करतो, तो आम्हाला धीर देतो, तो आम्हाला सल्ला देतो, तो आमच्यासाठी वकिली करतो.
प्रभू येशू ख्रिस्ताने असं सांगितलं की मी तुम्हाला आपली शांती देतो, आणि पवित्र आत्मा त्या शांतीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्हाला देतो. पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे की तो आम्हाला देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आमच्या जीवनामध्ये अनुभवण्यास आम्हाला मदत करतो. तुम्हाला अशा प्रकारे हा अनुभव आला आहे का की पवित्र आत्मा देवाची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला देतो? सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये, सर्व प्रकारच्या भयंकर परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये सुद्धा पवित्र आत्मा आम्हाला शांती देतो. आणि पवित्र आत्म्याचं हे कार्य प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. कोरिन्थीयस पहिले पत्र 12 अध्याय 1 ते 11 या ठिकाणी आपण पवित्र आत्म्याच्या दानांविषयी वाचतो. पवित्र आत्म्याच्या दानाविषयी पुष्कळ बोललं जातं आणि त्याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. मला जर हे दान असेल तरच मला पवित्र आत्मा मिळाला, अशा प्रकारे लोकांचे गैरसमज आहेत. परंतु हे चुकीचं आहे. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना त्याला जी दानं हवी आहेत ती देतो. आम्हाला जे पाहिजे ते नाही. तो ठरवतो की याला कुठलं दान आवश्यक आहे. पण आम्ही दानाच्या मागे लागायचं नाही. पवित्र आत्मा ठरवतो की आम्हाला कोणतं दान आवश्यक आहे, माझ्या जीवनाद्वारे कोणतं कार्य करायचं आहे, त्यासाठी मला कोणत्या दानाची आवश्यकता आहे हे पवित्र आत्मा ठरवेल. आम्हाला नाही मागता येत की मला तू अन्य भाषेचं दान दे, मला तू बरं करण्याचं दान दे, मला तू हे दान दे, ते दान दे, असं आम्हाला मागता येत नाही. आम्ही हे मागू शकतो की प्रभू तुझ्या सर्व दानांनी मला भर, परंतु अमुकच दान मला मिळालं पाहिजे हा आग्रह आम्हाला पवित्र आत्म्याकडे करता येत नाही. पवित्र आत्मा ठरवतो की मला कोणत्या दानाची आवश्यकता आहे आणि ते दान तो आम्हाला देतो. पण सेवेमध्ये सर्वच चांगला संदेश देऊ शकत नाहीत, सर्वच चांगल्या प्रकारे प्रार्थना करू शकत नाहीत, सर्वच रोग बरे करत नाहीत. परंतु पवित्र आत्मा त्याच्या योजनेनुसार प्रत्येकाचा उपयोग, प्रत्येक सेवकाचा उपयोग, प्रत्येक विश्वासणाऱ्याचा उपयोग त्याची सुवार्ता लोकांना प्रगट करण्यासाठी, ख्रिस्तामध्ये लोकांना वाढण्यासाठी मदत व्हावी म्हणून पवित्र आत्मा वेगवेगळ्या दानानं मंडळीतील सभासदांना भरतो. पवित्र आत्म्याच्या दानांविषयी आम्ही खूप बोलतो, परंतु गलती 5:22 आणि 23 यामध्ये काय सांगितलं आहे? पवित्र आत्म्याचं फळ. ज्या प्रकारे पवित्र आत्म्याच्या दानाविषयी आम्ही बोलतो त्याच प्रकारे पवित्र आत्म्याच्या फळाविषयी सुद्धा आम्हाला बोलायला पाहिजे. गलती 5:22 आणि 23 मध्ये काय सांगितलं आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. पवित्र आत्म्याच्या दानांविषयी कदाचित आम्ही खूप बोलतो, त्याचा आम्ही गाजावाजा करतो, परंतु पवित्र आत्म्याच्या फळाविषयी काय? आमच्या जीवनामधून पवित्र आत्म्याचं फळ प्रगट होतंय का? पुष्कळ पवित्र आत्म्याचं दान सर्वांना प्रगट होतं, सर्वांना दिसतं, ते भव्य दिव्य असतं म्हणून अनेक जण त्याच्या मागे जातात. पण आम्हाला पवित्र आत्म्याच्या फळाची गरज आहे. आमच्या जीवनामधून पवित्र आत्म्याचं फळ लोकांना दिसतं का? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुमची माझ्यावर प्रीती आहे हे तुम्ही दाखवता. आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं फळ आहे तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे हे जगाला कळेल. त्यासाठी गाजावाजा करायची गरज नाही, त्यासाठी आम्हाला लोकांसमोर देखावा करायची गरज नाही, वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आवाज काढून आम्हाला लोकांना हे पटवून द्यायची गरज नाही की मला पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याचं फळ जर आमच्यामधून दिसतं लोकांना तर त्यांना याची खात्री पटेल की हा व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरलेला आहे. आज माझ्या जीवनाचं परीक्षण मला करण्याची गरज आहे की माझं जीवन खरोखर पवित्र आत्म्यानं भरलेलं आहे. आम्ही दानांच्या मागं लागू नये. हो, देव दान देतो, वेगवेगळ्या प्रकारची दानं मंडळीला देव देतो, परंतु आम्ही त्याच्या मागं न लागता पवित्र आत्म्याच्या फळानं देवाने मला भरावं यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. मंडळीतील प्रत्येक जण जर पवित्र आत्म्याच्या फळानं भरला तर आमच्या मंडळीतील अनेक समस्या दूर होतील. पवित्र आत्म्याच्या दानानं कदाचित आमच्या समस्या दूर होणार नाहीत, परंतु पवित्र आत्म्याचं फळ जर आमच्यामध्ये असेल तर आज आमच्यामधील अनेक समस्या दूर होतील. आम्ही प्रभूसाठी एकत्र होऊ, आम्ही प्रभूसाठी नम्र होऊ, आम्ही प्रभूसाठी महान कार्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करू, स्वतःला झोकून देऊ. आणि आज मंडळीला त्याची गरज आहे. तुम्ही आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या हातामध्ये दिलं आहे का? पवित्र आत्म्याचं फळ तुमच्यामधून जगाला दिसावं यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे का? आज आपण प्रार्थना करूया की पवित्र आत्म्याचं फळ माझ्या जीवनामधून देवानं प्रगट करावं, जगाला ते दिसावं. प्रभू आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद करू. आमेन. प्रार्थना करूया.
सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास प्रभू. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या वचनामधून पवित्र आत्म्यासंबंधी प्रभू ज्या गोष्टी तू आम्हाला प्रगट केल्यात त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेली ठेव आहे. पवित्र आत्मा सदोदित आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला धीर देणारा, सांत्वन करणारा, मार्गदर्शन करणारा आहे. आणि म्हणून आम्ही सदैव पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावं यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं फळ आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक विश्वासनाऱ्याच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं आणि त्याद्वारे जगाला तुझी ओळख व्हावी यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आम्ही स्वतःला पुन्हा एकदा तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही स्वतःला समर्पित करतो. प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा ताबा घे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, पवित्र आत्म्याच्या फळानं, पवित्र आत्म्याच्या दानांनं तो आम्हा प्रत्येकाला भरून टाक. प्रभू आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. प्रभू तू दया कर, कृपा कर, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, तुझी शांती याचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. त्यांचे वाढदिवस आहेत, त्यांचे विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्या आमच्या सर्व प्रयोजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आमचं संरक्षण कर आणि तुझी सेवा करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तो एकत्र आण. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद, आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा प्रियजन हो, एक विशेष सूचना तुम्हाला द्यायची आहे. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. हा व्हिडिओ बघा, त्यानंतर मी या बाबतीत तुम्हाला सांगतो. They will not be convinced, but God the Holy Spirit can do that work. And I'm sure we have heard so many testimonies of Hello. Yeah, good afternoon. Good afternoon. Reverend Simon speaking. Yes. Reverend Simon, one of your group admin from the daily devotional group chat on WhatsApp. Okay. Yeah, we are having online Zoom prayer on the group chat by 6:30 p.m. this evening. Are you aware of that? No. Okay. Do you receive the Zoom ID number sent to you to note you down on your WhatsApp screen? No, I don't think I have. Oh. The Zoom ID number has been sent to you on your WhatsApp screen, 6-digit number to note you down. Okay. So we'll be very happy to see you join us online on the group chat for the prayer this evening. Okay. Okay.
You see the message now? This is Zoom ID number. You see it? 6 digit on your WhatsApp screen. Yeah, okay. Can you see? What is the number? Yeah, I see that, yeah. Can you see it? What is the number? What is the number? Yeah, I'm not very familiar with this technical thing. If you just send me the Zoom link, I will join it. I will not enter any verification and all that, okay? कसं झालं कोणास ठाऊक, परंतु प्रभूनेच ही दया केली आणि आम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करता आला. बाळकसाहेब इंग्रजी भाषेतला संदेश रेकॉर्ड करत होते आणि त्यावेळेस हा रेव्हरंड सायमन म्हणवणाऱ्या हॅकरचा फोन आला आणि काय घडलं ते तुम्ही पाहिलं. असं सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण व्हॉट्सॲपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे करून घ्या. अत्यंत आवश्यक आहे ते. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथे देखील पोलिसांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन केलं आहे का. तेव्हा केलं नव्हतं, परंतु नंतर आम्ही केलं आहे. माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी सुरक्षित राहायला हवं. आपली फसवणूक होऊ नये, आपल्यामुळं दुसऱ्याची फसवणूक होऊ नये, यासाठी या डिजिटल युगात हे पाऊल उचलणं आवश्यक आहे. प्रियजनो, या हॅकरमुळे जो संभ्रम निर्माण झाला, जी काळजी निर्माण झाली आणि अनेकांना त्रास झाला, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. यानंतर आपण काळजी घेऊया. पूर्वी अनुग्रह प्रार्थना सहभागिता या नावाने आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप होता, परंतु आता तो आम्ही बरखास्त केलेला आहे. त्याचा वापर करणं शक्य नाही आहे. तुम्ही त्यामध्ये सहभागी असाल तर त्यातून एक्झिट व्हा. आणि आता आपण नवीन ग्रुप सुरू केलेला आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस. या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं नाव नोंदवलं नसेल तर अवश्य आम्हाला कळवा, आम्ही तुमचं नाव त्यामध्ये नोंदवू. सध्या बाळकसाहेबांचा नंबर बंद आहे, म्हणून माझ्याकडे किंवा बंधू मयंक नोएल यांच्याकडे तुम्ही आपली नावं देऊ शकता आणि या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे आपली चर्चा करता येईल, शास्त्राभ्यास करता येईल, एकमेकांना सूचना देता येतील आणि एकमेकांसाठी प्रार्थना करता येतील. आणि म्हणून या ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. चला तर आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.